जय हिंद दोस्तों, मैं हूं इंग्लिश खान और आप देख रहे हैं घूमता आईना। आज 6 जनवरी यानी कि मराठी पत्रकार दिन। सबसे पहले मैं घूमता आईना से अपने देश के सभी पत्रकारों को मराठी पत्रकार दिन की हार्दिक शुभेच्छा देता हूं। दोस्तों, आज इस दिवस पर मीरा रोड के जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र ने एक बहुत ही ज़बरदस्त एक फंक्शन रखा है, जिसमें सम्मान देने का फंक्शन है इस अवसर पर, जहाँ पर कि मीरा रोड के मीरा भाईंदर रोड स्थित मेगा पार्टी हॉल में ये कार्यक्रम रखा गया है। आपको बता दें कि महाराष्ट्र के सबसे वरिष्ठ पत्रकारों में, बल्कि प्रथम पत्रकारों में जाने जाने वाले बाल शास्त्री जाम्बेडकर जी की सम्मान में आज ये प्रोग्राम रखा गया है। और जब उन्होंने ये पहला पेपर निकाला था, तभी से इसको हम मराठी पत्रकार दिन बोलते आते हैं। हर साल इस अवसर पर तरह तरह के कार्यक्रम आयोजित होते हैं। आज हमारे इस कार्यक्रम में यहाँ के डीसीपी प्रकाश गायकवाड़ साहब और साइबर क्राइम के सीनियर इंस्पेक्टर और साथ ही हमारे मीरा रोड के नारकोटिक्स के सीनियर इंस्पेक्टर भी यहाँ पर मौजूद हैं। और किस तरह से कार्यक्रम आज रखा गया, आइए इस पर पूरी एक नज़र डालते हैं। आमच्या पत्रकारांसाठीचा हा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळीचा उपक्रम आहे। जवळजवळ 2 शतक मागे आम्हाला मिळतो। बाळशास्त्री जांभेकर हे असं नाव आहे की आम्ही आदराने घेतो, पण जगातल्या प्रत्येक शिक्षकाने आदराने घेतलं पाहिजे। याचं कारण जगामध्ये पहिले प्रिंटेड मॅप्स आहे, नकाशे आपण जे आहे हे आमच्या बाळशास्त्री जांभेकरांनी तयार केले। या अगोदर नुसते असे हाताने साधारण असा आकार असेल असं जगभरात दाखवलं जाईल। ऑस्ट्रेलिया कसा आहे तर त्याचा साधारण असा आकार असेल, तोही त्याच्या गुरूंनी सांगितलं म्हणून तो असा आकार दाखवतोय। हे ब्रिटिश काळामध्ये ज्या वेळेला शिकायला होते तर स्टुडंटलाच प्राध्यापक म्हणून नेमण्याचा हा जगातला एकमेव प्रकार आहे। आज पत्रकारितेतून पुढे झालेले अनेक लोक फार मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती जाऊन बसले। त्यातली सगळ्यात मोठी हुद्द्यावरती जाऊन बसलेले खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान आहे। तर हा जो आजचा दिवस आहे, बाळशास्त्री जांभेकर हा एक जेव्हा लहानपणी मुंबईमध्ये आले एका नातेवाईकाकडे राहायला, लहान मुलगा आहे, खूप शिकायचं आहे पुढे, पण शिकण्याची काही दिशा नाही, कारण हाती काही पैसा नाही। त्यावेळेला एक म्हणजे कोकणातला माणूस आलेला आहे, तो किरण कामगार आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही त्याच्या हातात नाही आणि चाळीमध्ये कुठेतरी राहतो बाळीची बली घेऊन। अशा अवस्थेमधला एक व्यक्ती, त्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर। बाळ जांभेकर म्हणून, पण त्यावेळेचा बाळच होता तो। आणि 2 पोलिसांमध्ये मारामारी रस्त्यात झाली। दोघेही ब्रिटिशांच्या अंकित असलेले पोलीस आहेत। मारामारी झाल्यानंतर सगळे लोक उभे राहतात, मुलगाही उभा राहिलाय। ते इंग्लिश मध्ये एकमेकाशी काय युजलेस काय नॉनसेन्स काय बोलत असतील। तर दुसरे मग पोलीस आले, त्यांनी सगळ्या मॉबला आगळून दिले, या दोघांना धरून नेले, न्यायमूर्ती समोर उभे केले। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामंत साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्वांना पत्रकार दिनाच्या, मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आवाज येतोय? हा, येतोय। सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा। नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा। पत्रकार दिन म्हणजे पत्रकारांसाठी खरोखर सन्मानाची गोष्ट आहे की वर्षातनं कुठला तरी एक दिवस येतो की जो आपल्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो। तसंच सेलिब्रेशन आमचं पोलीस स्थापना दिन सुद्धा 2 तारखेपासून सुरू आहे। पोलीस स्थापना दिनाचा सप्ताह जो आहे
तर दोन्ही आपलं सोबतच आलेलं आहे. आणि माझ्या मते पत्रकारांचं काम आणि पोलिसांचं काम बऱ्याचशा कामाचं स्वरूप जे आहे ते सारखंच आहे. खास करून जे क्राईम रिपोर्टिंग करतात बऱ्याच वेळा पत्रकार जे आहे पोलिसांच्या अगोदर घटनास्थळावर पोहोचलेले असतात आणि बरीचशी जी माहिती असते आम्हाला पत्रकारांकडून येत असते. या ठिकाणी असं झालेलं आहे किंवा या ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती जी आहे ती आम्हाला पत्रकारांकडूनच प्राप्त होत असते. तर त्यामुळे आमचं जीवन गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे. सर्वांना माहिती की पोलिसांचं जीवन खडतर आहे. 24 तास 24 तास 24/7 प्रत्येक अधिकारी कर्मचारी कायद्याने ड्युटीवर असतो, हजर राहावं लागतं आणि तेच काम जे आहे ते तुम्हालाही करावं लागतं. तेवढ्याच तळमळीनं तेवढी धडपड करून आणि अल्प पगारामध्ये आम्हाला गव्हर्नमेंटचा पगार आहे, सिक्युरिटी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आम्ही ते करत असतो. परंतु तुम्ही सुद्धा तेवढ्याच तळमळीनं आपलं कर्तव्य बजावत असतात. त्या सर्व कामासाठी तुमच्या तळमळीसाठी तुमच्या धडपडीसाठी मी खरोखर तुमचं कौतुक करतो, शुभेच्छा देतो. आता ज्यांचा माझ्या हस्ते साहेबांच्या हस्ते सर्वांचा जो सन्मान झाला त्यांचं पण अभिनंदन करतो. इथं असणारे उपस्थित जे सर्वच पत्रकार आहे जवळपास सर्वांनाच मी वैयक्तिकरित्या चांगलं ओळखतो. प्रत्येकाचं काम पण मला चांगलं माहिती आहे. तर हा सन्मान जो आहे तो अतिशय योग्य आहे आणि अशी कौतुकाची थाप जी आहे ती कामाच्या बाबतीमध्ये मिळणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे पोलीस अधिकारी आहे पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचंही कौतुक केलं ते त्याबद्दल मी पण धन्यवाद देतो. त्याला कारण असं की आपण तर काम करत असतो. बऱ्याच वेळा पोलिसांचा जॉब जो असतो थँक्सलेस जॉब असं म्हटलं जातं. त्याचं कोणी आभार मानण्याचे त्याचं कोणी कौतुक करत नाही. तर नक्कीच हे आमचे जे दोघंही डिपार्टमेंट आहे सायबर सेल आणि नार्कोटिक्स दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आताची जर गुन्हेगारी आपण बघितली तर पारंपरिक गुन्हे जर समजा एखाद्या पोलीस स्टेशनला 300 दाखल होत असतील तर 1000 अर्ज आता सायबर क्राईमचे यायला लागले. म्हणजे एवढं प्रमाण जे आहे जवळपास 50पेक्षा जास्त प्रमाण जे आहे सायबरच्या गुन्ह्यांचं वाढलेलं आहे. आणि त्यामध्ये पैसे मिळवणं अतिशय अवघड असं कारण हे ऑपरेट केलं जातं बाहेरच्या राज्यातनं बाहेरच्या देशातनं आणि ते पीडिताला पैसे मिळणं पण खूप अशक्य असतं. परंतु आमच्या सायबर सेलने मान्य सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चांगल्या कारवाई करून लोकांना पैसे त्यांच्या अकाउंटला परत मिळवून दिले आणि याचे कार्यक्रम सुद्धा आपण चांगले आहेत.